सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात दी गुड्स ट्रान्सपोर्ट वेअरहाऊस आणि लॉरी असोसिएशन यांच्या वतीनं वाहतूक आणि ई चलन संदर्भातील प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. तसंच दुपारी 4 वाजता हॉर्न बजाव आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील वाहन चालकांवर वाढत चाललेला दंडाचा बोजा, प्रलंबित ई चलन प्रकरणं तसंच नव्यानं लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे निर्माण झालेल्या अडचणी याकडे शासनाचं लक्ष वेधणं हा या निवेदनाचा उद्देश असल्याचं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. निवेदनात नमूद करण्यात आले की 2017 पासून राज्यातील वाहन चालकांच्या अडचणींबाबत शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत असला तरी ठोस निर्णय झालेला नाही. विशेषतः ई चलन प्रणालीतील त्रुटींमुळे अनेक वाहन चालकांवर अन्यायकारक दंड आकारला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर होणारी वसुली तत्काळ बंद करावी, तसंच केवळ वाहतूक नियंत्रण आणि शिस्त राखण्यावर भर द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत आवश्यक ती NOC देण्यात यावी, कालबाह्य अर्थात टाइम बार्ड झालेली ई चलन प्रकरणं रद्द करावीत, तसंच वाहन मालकाऐवजी चालकाच्या परवान्यावरच दंडाची नोंद करण्याची प्रणाली कार्यान्वित करावी अशी मागणीही करण्यात आली. केंद्र शासनानं जानेवारी 2024 मध्ये जारी केलेल्या नव्या ई चलन नियमांचा पुनर्विचार करून ते तात्पुरते स्थगित करावेत असंही निवेदनात म्हटलंय. सुरक्षेच्या नावाखाली वारंवार लादल्या जाणाऱ्या विविध अटी जसं की ग्लास व्हिजिबिलिटी, ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर, पॅनिक बटन, CCTV, स्प्रिंकलर सिस्टीम, बॉडी कोड या नियमांचा पुनर्विचार करावा अशी मागणी संघटनांनी केली आहे. या नियमांमुळे वाहन चालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. मूलभूत सुविधांबाबतही निवेदनात मुद्दे मांडण्यात आले असून महामार्गांवर अपघातग्रस्त वाहनांसाठी तातडीची मदत, चालकांसाठी विश्रांती केंद्रे तसंच प्रवासी आणि माल चढ उतारासाठी स्वतंत्र जागांची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान हे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं असून संबंधित विषयांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही संघटनांनी दिलाय. प्रशासनानं यावर लवकरात लवकर ठोस कार्यवाही करावी अशी अपेक्षा वाहन चालकांकडून व्यक्त करण्यात येते. यावेळी असोसिएशन अध्यक्ष अशोक शिंदे, जितेंद्र जानवेकर, भरतसिंग चौधरी, प्रदीप गुंडे, रामचंद्र खरात, विठ्ठल काकनके, इसाक आवळे तसंच ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशी दुर्वे, इचलकरंजी टेम्पो मालवाहतूक कल्याणकारी मंडळ अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह सर्व असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. आज महाराष्ट्रामध्ये सर्व ट्रान्सपोर्ट म्हणजे रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस, ट्रेलर या सर्वांनी मिळून जाचक जे ई चलन आहे, चुकीच्या पद्धतीने ई चलन केलेलं ट्रक मालकावर, बस मालकावर अन्याय झालेला आहे. गाडीच्या किमतीपेक्षा जास्ती दंड अननेसेसरी मारलेला आहे. तो दंड माफ झाल्याशिवाय कुठलाही वाहनधारक यातून माघारी घेणार नाही. आज हे 4 वाजता बरोबर हॉर्न वाजून निषेध केलेला आहे. उद्या आझाद मैदानामध्ये संपूर्ण दिवसभर धरणे आंदोलन आहे. त्याच्यानंतर 6 तारखेपर्यंत जर त्यांनी तोडगा नाही काढला तर 7 तारखेनंतर पूर्ण स्ट्राईक होणार आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन आमदार, खासदार व या प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्रताप सरनाईक साहेब यांनी यामध्ये लक्ष काढून तोडगा काढावा. शेतीपाठोपाठ आमचा हा व्यवसाय अवघड बनत चाललेला आहे, तरी त्याला कुठेतरी चालना देऊन आम्हाला काहीतरी पोटपाणी आमचं चालावं असं शासनानं व सरकारनं मिळून हा निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.